मिरजेतील कृष्णाघाट रोडवर 2 दिवसांपूर्वी लक्ष्मी मंदिराजवळ एक पिकअपने टेम्पोने 2.5 वर्षीय बालकाला गाडीने चिरडल्याची घटना घडली होती। त्यामध्ये त्या बालकाचा मृत्यू झाला होता। यामध्ये काल महात्मा गांधी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी धाव घेऊन चालकांवर कोणते गुन्हे दाखल केले याची माहिती घेतली। तर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। ही विचारपूस करत असताना माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी पालकमंत्री यांच्या लक्षात आणून दिलं की या ठिकाणी गाड्या वेगाने येतात। या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हायला हवेत। त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी यांना फोन करून सूचना दिल्या आहेत। तर यावर योगेंद्र थोरात यांनी पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी पुढाकार घेऊन स्पीड ब्रेकर लवकर व्हावेत अशी मागणी करत नागरिकांना ही गाडी चालवत असताना नीट चालवण्याची विनंती केली आहे।